नमस्कार. आज आपण मऊसूत कांदे पोहे कसे बनवायचे याची रेसिपी पाहणार आहोत. या पद्धतीने बनवलेले कांदे पोहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जशास तसे मऊ राहतात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कांदे पोहे बनवण्यासाठी जाड पोहे लागतात. इथे मी एका चाळणीमध्ये 3 कप पोहे घेतले आहेत. इथे मी 4 जणांसाठी कांदे पोहे बनवणार आहे, त्यामुळे इथे मी 3 कप जाडे पोहे घेतले आहेत. हे पोहे आपल्याला चाळणीने चाळून घ्यायचे आहेत, कारण यामध्ये कधीकधी पोह्यांचे जाडसर कण असतात, ते खूप कडक असतात, ते चाळणीमधून सहज निघतात. आता हे पोहे आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. पोहे धुवत असताना आपल्याला हे पोहे हाताने व्यवस्थित चोळून धुवून घ्यायचे आहेत. तरी ते पोहे स्वच्छ धुवून झालेले आहेत. आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालूया. तुम्हाला साखर आवडत असेल तर घाला, नाही घातलात तरीही चालेल. मी इथे थोडीशी साखर टाकत आहे. आता हे चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि याला 10 ते 15 मिनिटांसाठी साईडला ठेवूया, म्हणजेच पोह्यांना व्यवस्थित साखर आणि मीठ लागेल. त्यानंतर कढई गरम करून घेतली आहे. त्यामध्ये 3 चमचे तेल गरम करून घेऊ. तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये आपण शेंगदाणे भाजून घेऊ. शेंगदाण्यांचा कलर हलकासा चेंज होईपर्यंत आणि शेंगदाणे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. तरी ते शेंगदाणे व्यवस्थित भाजून झाले आहेत. आता हे शेंगदाणे आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊ. आता याच तेलामध्ये आपल्याला राई आणि जिरे घालायचे आहेत. इथे मी अर्धा चमचा राई आणि अर्धा चमचा जिरे घेतले आहे. जिरे आणि राई व्यवस्थित तडतडले की यामध्ये आपण चिमूटभर हिंग घालणार आहोत. आता हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊ. त्यानंतर 4 ते 5 कढीपत्त्याची पानं आणि 2 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या हे व्यवस्थित फ्राय करून घेऊ. आता आपण यामध्ये कट केलेला कांदा घालूया. कांदा इथे मी थोडा जाडसर कट केला आहे. पोहे बनवत असताना कांदा एकदम बारीक कट करायचा नाही. इथे मी 3 कप पोहे घेतले होते, त्यामुळे 1 कप कांदा घेतला आहे. आता हा कांदा आपल्याला हलकासा सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. कांद्याचा कलर गोल्डन ब्राऊन करायचा नाही आहे. कांदा थोडासा हलकासा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. तरी ते कांदा व्यवस्थित परतून झालेला आहे. आता आपण यामध्ये हळद घालणार आहोत. इथे मी पाव चमच्यापेक्षा कमी हळद घेतली आहे आणि कांद्याला लागेल एवढंच आपल्याला यामध्ये मीठ घालायचं आहे, कारण पोह्यांमध्ये आपण ऑलरेडी मीठ घातलेलं आहे. पोहे बनवत असताना हळद थोडी कमीच टाका, कारण हळदीचे प्रमाण जर जास्त झाले तर पोहे कडवट लागण्याची शक्यता असते. आता आपण यामध्ये भिजून घेतलेले पोहे घालूया. तुम्ही इथे बघू शकता पोहे एकदम मोकळे झाले आहेत. त्यानंतर यामधले थोडेसे शेंगदाणे, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथे पोहे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत. आता आपण यावर झाकण ठेवूया आणि 3 ते 4 मिनिटांसाठी याला शिजवून घेऊ. 4 मिनिटांनंतर पोहे व्यवस्थित शिजले आहेत. तुम्ही इथे बघू शकता पोह्यांना किती छान कलर आला आहे आणि पोहे एकदम मोकळे, सुटसुटीत आणि मऊसूत झाले आहेत. या पद्धतीने बनवलेले पोहे एकदम सॉफ्ट होतात आणि सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही कधीही खाल्लात तरी एकदम मऊसूत लागतात. पोहे बनवण्यासाठी लागणारं साहित्य आणि प्रमाण मी इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. तुम्ही जर कधी अशा प्रकारे पोहे बनवले नसतील तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. तोपर्यंत बाय बाय.